नमस्कार. आज आपण इथे 44 साईजचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. 4 टक्स ब्लाऊज आहे. इथे मी ऑरेंज कलरचा साधा ब्लाऊज पीस आहे आणि ग्रीन कलरचा अस्तरवाला. तर इथे मी आधी अस्तर कटिंग करून घेते. अस्तर मी 1 मीटर घेतलेले आहे. आपल्याला इथे दोन्ही ब्लाऊज एक साथ कटिंग करायचे आहेत. तर इथे तुम्हाला दाखवते. आता आपण इथे पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घ्यायचे आहे. तर खालच्या साईडवरून मी आधी कापड सरळ करून घेते. अस्तर मी फोल्ड करून ठेवलेले आहे. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी ब्लाऊजची उंचीचे माप टाकून घेते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 16 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी शोल्डर 6 इंच घेतलेले आहे. मुंड्याची उंची मी 6.5 इंच घेतलेली आहे. आता इथे आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे. तर छाती आहे 44 इंच. तर त्याचं चौथा 11 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी. आता इथे मी कमरेचे माप टाकून घेते. तर कमर आहे 34 इंच. त्याचं चौथा 8.5 इंच अधिक टक्ससाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाईसाठी घ्यायचे. इथे मी मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. आता इथे मी गळ्याच्या रुंदीचे माप टाकून घेते. तर गळ्याची रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या शोल्डरच्या साईडहून गळ्याच्या साईडला 1.5 इंच क्रॉसमध्ये घेतलेले आहे. गळ्याची उंची मी 8.5 इंच तयार आहे. तर अर्धा इंच घेऊन मी इथे 9 इंचावर माप टाकून घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी 3.5 इंच. इथे मी टक्ससाठी माप टाकून घेते. तर टक्स रुंदी मी 5 इंच घेतलेली आहे आणि उंची 5 इंच. पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे आहे. तर हे अस्तर कटिंग केलेले आहे ते आहे तसेच ठेवून पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे. इथे मी अस्तरची ओपन साईड आहे ती आपल्या साईडला ठेवून घेतलेली आहे आणि त्या साईडहून अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने अस्तर कटिंग केलेले आहे ते ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर साईडहून चॉकने ड्रॉ करून घ्यायचा. आता इथे आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे आहे. इथे मी शोल्डर 6 इंच घेतलेली होती आणि मुंड्याची उंची 6.5 इंच. गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतलेली होती. आता इथे मी पुढच्या गळ्यासाठी माप टाकून घेते. तर पुढच्या गळ्याची उंची आहे 6.5 इंच आणि रुंदी 3 इंच घेतलेली आहे. इथे मी गोलाई देऊन घेते गळ्यासाठी. इथे मी योगपट्टीसाठी माप टाकून घेते. तर पुढच्या साईडहून मी 3 इंच घेतलेले आहे आणि बगलच्या साईडहून 2.5 इंच सरळ लाईन देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टक्ससाठी माप टाकून घ्यायचे. इथे मी टक्सची रुंदी 4 इंच घेतलेली आहे आणि उंची 3 इंच. त्याच्यानंतर मी टक्सच्या जो पॉईंट आहे त्याच्या साईडला मी 1.5 इंच आतल्या साईडला घेऊन टक्सचे माप टाकून घेतलेले आहे. टक्ससाठी इथे दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन लाईन देऊन घ्यायची. इकडून पण अर्धा इंच घ्यायचे आणि मुंड्याच्या साईडहून सरळ रेष देऊन घ्यायची आतल्या साईडहून. इथे मी पुढच्या भागासाठी माप टाकून घेते. आतल्या साईडहून अर्धा इंच आणि वरच्या साईडहून बाहेरच्या साईडला 1.5 इंच जास्त घ्यायचे. इथे बगलच्या साईडला मी अर्धा इंच जास्त घेतलेली आहे आणि योगपट्टी वाढवून घेतलेली आहे 1 इंचाची.
आता इथे मी कटिंग करून घेते. इथे मी टक्स देऊन घेतलेले आहे, तिथे कट करून घेते. म्हणजे आपल्याला पाठीमागच्या भागाला पण चॉकने टक्स काढायला बरे पडेल. कटिंग करतेवेळी दोन्ही भागावर चॉकने टक्स देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला शिलाई करतेवेळी सोपे जाते, शिलाई पटकन होऊन जाते. आता इथे मी स्लीवची कटिंग करून घेते. खालच्या साईडून कापड सरळ करून घ्यायचा, त्याच्यानंतर स्लीवचे उंचीचे माप टाकून घ्यायचे. तर बाहीची पूर्ण उंची आहे 9 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन मी इथे 10 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथून मी आतल्या साईडला 1 इंच घेतलेले आहे. आता इथे मी पाठीमागचा आपण कटिंग केलेला भाग आहे तो, त्याचे माप मोजून घ्यायची. मुंड्याची गोलाई इथे 12 इंच आलेले आहे. इथून आपल्याला कापड जोडून घ्यायचं आहे, तर मी इथे पिन लावून घेतलेली आहे. वरच्या साईडून मी खाली 3.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि इकडून 2 इंच. त्याच्यानंतर सरळ लाईन देऊन घ्यायची आणि बाहीची गोलाई देऊन घ्यायची. आतल्या साईडून अर्धा इंच जास्त येईल असे गोलाकार देऊन घ्यायचा. इथे बाहीची फिटिंगचे माप टाकायचे, तर बाहीची फिटिंग आहे 13 इंच, त्याचे अर्धा मी 6.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि शिलाईसाठी 2 इंच जास्त. आता इथे मी शिलाई करून झाल्यानंतर एकदा चेक करायचे आणि त्याच्यानंतर स्लीव्स कटिंग करून घ्यायचे. इथे अस्तरचे कटिंग झालेले आहे, ते मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेते. अस्तरच्या साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. स्लीवची कटिंग मी अस्तर कटिंग करून जॉईंट करून झाल्यानंतर कटिंग करून घेणार आहे, ब्लाऊज पीसवरती ठेवून. आपले अस्तरचे जे कटिंग झालेले आहे ते ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचे. अस्तरवाला ब्लाऊज पीस नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे अस्तरचे जे कटिंग आहे ते बराबर आहे तसेच कटिंग करून घ्यायचे. याच्यामध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवून घ्यायची गरज नसते.
एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची कटिंग करू शकता. पटकन होऊन जाते कटिंग. इथे मी टक्ससाठी कट करून घेते, म्हणजे खालच्या ब्लाऊज पीसवर पण टक्स द्यायसाठी सोपे जाईल. साध्या ब्लाऊजला योकपट्टी डबल येते, त्याच्यामुळे इथे मी डबल फोल्ड करून ठेवलेले आहे. इथे योकपट्टीसाठी कापड कमी पडतं, तर आपण शिलाई करते वेळी ते जॉईन करून घ्यायचे. आता इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते. तर साधा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे खालच्या साईडून फोल्ड करण्यासाठी 1.5 किंवा 1.25 इंच वाढवून घ्यायचे. त्याच्यानंतर स्लीवचे माप टाकून घ्यायचे. खालच्या साईडून काट आहेत, त्याच्यामुळे इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. तुमच्याकडे कापड जास्त असेल तर 1.5 इंच घेऊ शकता. आता इथे मी ब्लाऊज बाहीचे पूर्ण उंचीचे माप टाकून घेते. इथे मी 9.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इकडून मी 1 इंच आतल्या साईडला घेते. इथे 2 इंचाचा कापड कमी पडतो, तर इथे मी 3.5 इंच खालच्या साईडला घेऊन बाहीचे माप टाकून घेते. इथे मी साईडची कटिंग झालेले आहे ते तिथे जोडून घेते आणि शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करते वेळी. त्याच्यानंतर एकदा चेक करायचे आणि मग स्लीवचे कटिंग करून घ्यायचे. इथे ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे, दोन्ही ब्लाऊजचे. आता आपण जे कटिंग झालेले आहे ते शिलाई करून घ्यायचे. इथे मी पाठीमागच्या भागावर टक्स टाकून घेते. दोन्ही टक्सवर डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. कमरपट्टीसाठी 1.5 इंच कापड घ्यायचा. त्याच्यानंतर एक साईडून शिलाई करून घ्यायची आणि मग कपड्यावर ठेवून शिलाई करून घ्यायची. जिथे टक्स येते ते प्लेट टाकून घ्यायची छोटीशी. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायचे. याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून रनिंगची शिलाई देऊन घ्यायची. इथे हात शिलाई देऊन झाल्यानंतर जी रनिंगची शिलाई आहे ती काढून टाकायची, त्याच्यामुळे फिनिशिंग छान वाटते. आता इथे मी योकपट्टी जोडून घेते. तर योकपट्टी उलट्या साईडून ठेवून घ्यायची आणि आतल्या साईडून शिलाई करून घ्यायची.
त्याच्यानंतर इथे मी एक साईडला दाब टीप देऊन घेते. दाब टीप दिलेली साईड आहे ती ब्लाऊज पीसच्या आतल्या साईडला आली पाहिजे, अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आता इथे मी टक्स टाकून घेते पुढच्या भागासाठी. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत. आता इथे मी योगपट्टी जोडून घेते. इथे मी दोन्ही साईडला योगपट्टी शिलाई करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे मी आयपट्टीची पट्टी जोडून घेते. तर आयपट्टीसाठी 2.5 इंचाचा कापड कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर साईडून शिलाई करून घ्यायची आणि पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर सरळ बाजूने फोल्ड करून वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. आता इथे मी हुकसाठी पट्टी जोडून घेते. तर त्याच्यासाठी 1.5 इंचाची कापड कटिंग करून शिलाई करून घेतलेलं आहे. इथे सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर वरून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून वरून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे पाठीमागचा जो भाग आहे तो आणि पुढच्या साईडचे दोन्ही भाग ठेवून बराबर ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर बगलच्या साईडला जो एक्स्ट्रा कापड येतो तो कट करून घ्यायचा. त्याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित येते. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. तर शोल्डर आधी सरळ बाजूनी एक दाब येईल अशी शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर उलट्या साईडून शोल्डरची शिलाई टाकून घ्यायची. इथे मी स्लीवसाठी कापड कमी पडत होता तो शिलाई करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एकदा चेक करून घ्यायचे. इथून 12 इंच घ्यायचे. मुंड्याची गोलाई जी आपण मापून घेतलेली होती ती त्याप्रमाणे.
इथे मी स्लीवचे फिटिंगचे माप टाकलेले आहे 6.5 इंच. पुढच्या साईडहून अर्धा इंच आतल्या साईडला कट करून घ्यायचे. इथे मी खालच्या साईडहून पाव इंच कापड येईल असं शिलाई करून घेते. त्याच्यानंतर 1 इंच फोल्ड करून रनिंगची शिलाई देऊन घ्यायची. इथे बाहीवर हात शिलाई आल्यानंतर जी आपली रनिंगची शिलाई आहे ती काढून टाकायची. आता इथे मी स्लीव्स जोडून घेते. स्लीवचा जो मध्ये काढलेला आहे ते शोल्डरच्या तिथे ठेवून पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर स्लीवची शिलाई टाकून घ्यायची. इथे मी दोन्ही साईडला स्लीव्स जोडून घेऊन डबल शिलाई देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे. आता इथे मी पायपिंगसाठी कापड कटिंग करून घेते. तर अशा एकदम क्रॉसमध्ये कापड खेचला पाहिजे अशा पद्धतीने कापड कटिंग करून घ्यायचा. 1-1 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या. पायपिंगसाठी क्रॉसमध्ये कापड कटिंग करून घ्यायचा. त्याच्यामुळे पायपिंग व्यवस्थित बसते. नाहीतर सरळ कपडा कापून कट करून घेतला तर पायपिंग बराबर बसत नाही. क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो साईडहून थोडासा कट करून घ्यायचा. आता इथे मी पायपिंग जोडून घेते, शिलाई करून घेते. इथे पायपिंगसाठी कापड कमी पडलेलं आहे तर इथे मी एक पट्टी जोडून घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडून गळ्याची गोलाई येते तिथे छोटे छोटे कट लावून घ्यायचे. त्याच्यामुळे पायपिंग आणि गळा व्यवस्थित बसतो. तुम्ही बघू शकता पायपिंग छान येत आहे.
इथे ब्लाऊजला पायपिंग करून झालेली आहे, आतल्या साईडहून छान आलेली आहे. आता इथे मी ब्लाऊजची फिटिंग करून घेते. तर इथे मी छातीचे माप टाकून घेते 11 इंचावर आणि स्लीवचे माप आहे 6.5 इंचावर. अशा पद्धतीने दोन्ही साईडला पहिल्यांदा माप टाकून घ्यायचे, त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. टक्स आहे ती वरच्या साईडला आली पाहिजेत, अशा पद्धतीने शिलाई करायची. कमर आहे 34 इंच, तर त्याचा चौथा 8.5 इंचावर माप टाकून घेते. दोन्ही साईडला फिटिंगचे माप टाकायचे, त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. इथे ब्लाऊजचे फिटिंग करून झालेले आहे. ब्लाऊज शिवून तयार आहे. तुम्ही बघू शकता पुढची साईड छान आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघितल्याप्रमाणे मी ग्रीन कलरचा जो ब्लाऊज होता तो पण तयार करून घेतलेला आहे. दोन्ही ब्लाऊज छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.